सर्वप्रथम आपण शेतकऱ्याची ओळख करून घेऊ. शेतकरी मित्र हो, असंच एकदा असा प्रकारचा मेळा भरला होता आमच्या प्रशिक्षणार्थींचा. आणि त्या प्रशिक्षणार्थींचा मेळा अशाच संध्याकाळच्या वेळी अतिशय सुंदर अशा सूर्यास्ताच्या प्रसंगी एका गावाच्या प्लॉटमध्ये आम्ही सर्व एकत्र आलो. असा गावाचा प्लॉट की जायबंदी अगदी वाळसऱ्याचं वावर, ज्याच्यामध्ये गुडघ्या एवढाही गहू कधी होत नव्हता आणि त्यातला निम्मा उंदरांनाच खायला पुरत नव्हता. अशा प्रकारच्या शेतामध्ये विक्रमी अशा प्रकारचं उत्पन्न काढून दिलेला तो गहू, त्याच्या त्या ओंब्या आणि त्याचा तो सूर्यास्ताचा सीन आजही सर्व शेतकऱ्यांना आठवतो. तेच हे शेतकरी आहेत, बरोबर आहे की नाही? तुम्ही तर त्या दिवसापेक्षा मला आणखीन तरुण झाल्यासारखे वाटतं, दोघं नवरा बायको पण. का हो ताई? तरुणच आहे आम्ही असू. होय काय आहे? अरे ती पहिल्यांदा पाहिले मी असं मुळा वर उचललाय असा जमिनीनी. कांदा कसा वर येतो? 4 ते 5 इंच हे जादू आहे. अहो ही जादू आहे. मुळा 4 बोट काय झालाय वर सरकला, म्हणजे मातीने त्याला वर ढकललाय. त्याला उपटायची गरज नाही. एकदम इझी उपटून आला. हा अहो हे काय सांगायची गरज नाही. एवढा कुठे येतो? वरतीच्या वरती अर्धा वर आलाय सर. अर्धा कुठं आलाय? लावला तेव्हा तो एवढाच वर होता आणि तो एवढा वर आलाय. तुम्ही अजून थांबले तर आणखीन वर येईल. म्हणजे हे चमत्कार म्हणायचा. हा स्वतःहून बाहेर काढायचा वैताग नाही. लहान पोरग सुद्धा त्याला काय करू शकतं? काढू शकतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे युनिफॉर्म आकार आहे. तुम्ही मुळ्याच्या शेतामध्ये जा, कोणाचा फेगडा कुंगडा वाकडा तिकडा जाड पातळ आहे का नाही? मुळ्याची पानं एवढे रुंद आणि एवढे अशी अंतरावर नसतात, जागीच गच्च राहतात. याच्या पानामध्ये बघा अंतरी पूर्ण आहे का? म्हणजे आणि लष्टर किती, पानावर रोम किती बघा, पानावर काठी किती आहे ना? हां आणि सर्वात मेन गोष्ट याला मिशा आहे. हे बघा मुळ्यावर अशा प्रकारची कुठलीच लव बघायला मिळत. हे बघा इकडे बघा, हे बघा आहे का? हे बघा दिसते का? हां इकडे हे बघा इकडे. सर म्हणजे एक नवीन दिसलंय मुळ्यात की आपण केमिकल जर मुळे केले त्याचे मुळे अजिबात दिसणार नाही. बरं. परंतु वैभव सरांनी मी फोटो टाकलेला आहे, हां थोडासा व्हिडिओ पण आहे. हां हां मुळी पार खाली सरीमध्ये आलेली ती, ऑर्म्यातून सरीमध्ये म्हणजे याची मुळी कुठं आली होती? खाली आली होती. खालपर्यंत. तुम्ही ऑफिसला आले नाही आमच्या? हा, हा, हा. त्या ऑफिसला तुमच्या 4 ओंब्या खोट्या मी काढून तेव्हा ठेवल्या. लावून ठेवल्या. त्या आजही तशाच्या तशाच आहे. त्यातली एकही बाळी खराब झालेली नाही. त्यातला एकही दाणा खराब झालेला नाही. किती वर्षात? 4 इथं एका वर्षात गावाला काय लागतंय? सोंडा लागतो की नाही? तुमचे त्या 4 ओंब्या जशाच्या तशा आहेत आजही. साधारणतः 54 क्विंटल निघाला होता, जिथे आपल्याला 30 ते 32 क्विंटल मिनिमम 35 क्विंटल आणि आपल्या वैदिकवर बनवलेला गहू हा 54 क्विंटल ऍव्हरेज भेटला आपल्याला. ऍव्हरेज भेटलं म्हणजे डायरेक्ट 20 क्विंटलचा फायदा. फायदा झाला. बर जर 35 रुपयांनी गेला म्हटल्यावर किती झालं ते पैसे? 50 जरी झाला तर किती झाले ते? पावणे 2. पावणे 2. बरोबर आहे ना? लाख रुपये बी कधी अपेक्षा नव्हती, तिथे 2 लाखाचा काय झाला? गहू झाला. कोणी पण मला विचारतात ते भाऊसाहेब कुठलं खत वापरतो म्हणे तू? एवढे पार तू नाही का तुझं सगळीकडे म्हणे बोल मला हो हा युट्यूब वर. वर. का या पिकामध्ये आणि तुमच्या रेग्युलर पिकामध्ये तुम्हाला काय वेगळे पण वाटतं? तुम्ही एवढ्या शेतकऱ्यांना इथे घेऊन आलात. तुम्ही कुठून कुठून आलात? छत्रपती संभाजीनगर, जळगाव, सातारा, मालेगाव, नंदुरबार म्हणजे सोलापूर. हा अलिबाग रायगड. अलिबाग रायगड. बापरे, अहिल्यानगर एखादा जिल्हा सोडा. हा पुणे, सांगली, सोलापूर, पुणे. आणि तुम्ही कोण सर? तुम्ही नाशिकहून आले सर? लय लांबून आले. एवढ्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आलात, बरोबर की नाही? तर आज एवढा सुंदर संगम आहे. तर मार्केटमधला मुळा खाली मोठा होण्याच्या ऐवजी खाली तो काय होतो? ब्लॉक होतो आणि तो वर असा फुगतो. आणि हा मुळा याला जसजसं
ताकद मिळते. हा जमिनीमध्ये खोल नाही घुसत. जो तयार झालेला भाग आहे तो वर उचलतो आणि खाली जो नवीन भाग तयार होतो त्याला फुगवतो. म्हणजे याला जर अजून ठेवला तर हा जमिनीच्या कुठे जाणार, वर येत जाणार आणि खालचा म्हणजे पण तेवढ्याच जमिनीच्या हिस्स्यामध्ये तयार माल कन्व्हेअर बेल्ट सारखा पुढे सरकवणार. हे काय मेकॅनिझम आहे निसर्गाचं, हे पहिल्यांदा बघायला भेटलं. इकडच्या वरच्या मालाला एवढी चमक आलेली आहे का डायरेक्ट असं वाटतंय चांदी. मालकाची चांदी होईल तो भाग नंतरचा, परंतु खाण्याची पण काय आहे. रस नाही निघणार. अरे बापरे, जबरदस्त आहे हो. हा डायरेक्ट आतमध्ये भरलेला आहे एकदम आणि सुगंध वेगळाच आहे हो. असा जो उग्र वास येतो ना मुळ्याला, नाही, तो नसेल. तो बिलकुल नाही. बघा त्याचा वास घ्या. खायला तिखट नाही. तिखट नसेल जास्त. केमिकल पेक्षा कमी. चांगला मोठा घास खाल्ला मी. केमिकल मध्ये एकदम म्हणजे तोंडाची आग होऊन जाते. कस काय तिथे बाय तिथं फार कुरुम कुरुम चाललंय. कुरुम कुरुम कुरकुरीत आणि रसदार आहे. मार्केटमध्ये गेलं तर मेणासारखा नरम पडलेला असतो. बरोबर आहे ना. हा केळीच्या सालीसारखी निघून जाते. केळीच्या सालीसारखी बाजारातल्या मुळ्याची अशी नाही निघत सर, ती चकडे त्याला पूर्ण. हे बा हे बाबा हे बा पूर्ण साल निघाल त्याची. हा अजून वेगळी चव लागेल. अरे बापरे, क्या बात आहे. एवढा जर गोड मुळा असेल याची व्हॅल्यू जबरदस्त वाढेल. एवढा आवडीने मुळा. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई. हा कांदा मुळा भाजी अवघी मिठाई. क्या बात आहे, क्या बात आहे. याला म्हणतात पंढरपूरकरांची शेजारी. आजपर्यंत मुळ्याला आपण फार दुर्लक्षित केलं. त्याच्या तिखटपणामुळे, त्याच्या उग्रपणामुळे, त्याला लागणाऱ्या किडीमुळे एक विकृत म्हणून आपण त्या भाजीकडे बघत आलो. पण आज साहेब तुमच्या मुळ्यामध्ये आल्यानंतर आमच्या त्या सगळ्या धारणा तुटल्या. रासायनिक फवारण्यांचा वापर का करायचा नाहीये. सर तुम्ही तिकडच्या कडेने जर शूटिंग काढत आलात तर इथून पण दिसतंय बघा, तिकडे एक खटकी पडली बघा आणि थोडे पानं आकसलेले तिकडचे. त्याचं कारण हे तुम्हाला सांगतील. मक्याला थोडीशी आळी, लष्करी आळी लागली तर मक्याला थोडं केमिकलचा प्रयोग केला आपण. फर्टिलायझर टाकला नाही, आपण ड्रोननी स्प्रे केला. त्याला ड्रोनवाल्याला माहित नाही हा वैदिकवर मुळा आहे. जेवढं थोडं 1 लिटर औषध शिल्लक होतं त्यांनी एक गळावाच्या बाजूने एक लाईन वाया जाईल म्हणून त्यांनी आणि मक्याला डबल मारला तर जनावरांना त्रास. त्याच्यापेक्षा मग ते मुळ्याला मारून देऊ आणला आणि परत रिवर्स गेला. म्हणून मगाशी आल्यावर म्हटलं तिकडचा प्लॉट आपला नाही. कळलं का तुम्हाला. तर म्हणजे त्याच्यावर केमिकलची फवारणी गेल्यामुळे त्याची वाढ काय झाली, खुंटली ती वाढच खुंटली. का म्हणतो मी केमिकल वापरू नका, का म्हणतो, कारण ते समोर उत्तर एकच फवारणी आहे. शेजारी आपल्या गावातले शेतकरी हा त्यांचा मिनिमम दिवसाड 2000 नुसता केमिकलचा स्प्रे दिवसाड. कशा करता. जे सकिंग पेस्ट आहे त्याच्यात, अरे याला तर किडीचा तपासच नाहीये का हो? किडे नाही, आळे पण नाही ना, काहीच नाही. कारण त्यांचं दिवसाड स्प्रे चालू आहे ना बर chemical. बर बर. हा आपल्याला 8 ते 10 दिवसात ते म्हणायचे अहो तुम्ही घ्या, मुळा खराब होईल. काळे अच्छा तुम्हाला सांगायचे का. हो. तिथे उंटावरून शाळेवरून. तुम्ही घ्या, तुमच्या भरोश्यावर नका राहू वैदिक. हा. म्हटलं काय होणार नाही, झालं तर लॉस होईल. माझे 10-15 हजार पाण्यात जातील. बर. काय होणार आहे? बर तर मी ऐकलं नाही त्यांचं आणि आपल्या आपल्या पद्धतीने आपले स्प्रे घेत राहिलो. परवा त्यांच्या मनात योगायोग जाण्याचा योग आला. बघितलं सगळं अपडाऊन आहे आणि फुल पाकोळी, थ्रिप्स मोठ्या प्रमाणात आहे. फवारी मारून फवारे मारून, ते बी मागडे मारून. महागडे. आमच्या एरियात आहे ना हा उन्हीचा म्हणजे इतका प्रॉब्लेम आहे की सगळे डाग ह्याच्यावर डाग, डाग पूर्ण काळा. ह्याच्यावर एक डाग नाही हो कुठं. काळा डाग
बरोबर. हा आणि आता हा आपल्याला पाला दिसतोय ना, हा. लष्कर आळीचा इतका प्रॉब्लेम राहतो ह्याच्यावर? याच्यावर का हो? पूर्ण आळ्या असं जर लष्कर spray मारलं आळीचा. की पूर्ण खाली लोंब. खूप जास्त प्रॉब्लेम, अशी लोमचा खाल डायरेक्ट. म्हणजे डायरेक्ट जाळी होती आमच्याकडे. आज समजा 90% प्लॉट उन्हीमुळे खराब आहे आजच्या पोझिशन. काही काही काढायचे सोडून आणि देतात. आता वर्ष 1.5 वर्ष बसून आहे ना, मुळेच लावत नव्हतं कोणी. आठ मावळ्याचा एक बंडल असतो, बर. साधारणतः 1000 ते 1100 बंडल निघतात. 35 ते 40 गाड्या निघायला पाहिजेत त्यात. एक गाडीत 100, म्हणजे साधारणतः एक 3500 ते 100 गुणिले 2 ना, 4000 बंडल निघायला पाहिजेत. 4000. 4000. म्हणजे किती दिवसात? 60 दिवस. 15,000चे लाख रुपये. त्यानंतर लाखाचे लोक 12,000 करत्या केमिकल मध्ये, आणि 12,000 इथे काय करतात लोक? लाख रुपये. बरोबर आहे. बरं आहे होय, चांगला आहे धंदा. आता पण किती वर्ष केला असेल मुळा? भरपूर वर्ष तरी पण एक 10 वर्ष 20 वर्ष. आता मध्यंतरी बंद होतं 2-3 तरी वर्ष. बंद का केला 2-3 वर्ष? अहो ते त्याला उन्ही आली लागली. कंट्रोलच नाही होत ती. हा? कंट्रोलच नाही होत ती. नाही कंट्रोल आता लागले व्हायला जरा. परत व्हायला लागले. हा. तुमचं ऑब्झर्वेशन काय, कसं वाटतंय तुम्हाला? चांगलं आहे ना मुळा. बघा ना एखादा उपटून वगैरे. पत्तीवरूनच कळतो खाली माल. अरे बापरे, याला म्हणते तज्ञ. पाण्यावर माल करतो. हा मग. बाळाचे पाय पाणी आणि मुळ्याची क्वालिटी पानात दिसते असं म्हणतात ते. मालावर कुठली कीड नाही किंवा उनी नाही. नाही ना, लगेच कळत नाही. आपण त्याचं ज्याच्या चेहऱ्यावर मुळाचं तेज आहे ना, त्याला काय काय रोगच काय काय नसतो माती काही. काय केलं तुम्ही आल्यावर? किडे उडतात काय? काय उडत कळत काहीच उडत नाही. काय उडत कळत ना आपल्याला काय मारायचं ते. मोबाईल झाडतो तसं त्यांनी माती हा. त्याच्यावरून काय क्या उडत मलाही नवीन शिकायला भेटला आज. म्हणून काहीच नाही उडालं ना. मी त्यांना म्हटलं तुमच्याकडे काय? पाकुळी. फवारे हो फवारे, हा पाकुळी अंडे घाल. आमच्या गावावर नाही काही काही फवारा. हा खाली जसा मोठा होत चाललाय तसा वर सरकत चालला. म्हणजे हे वैशिष्ट्य कधी होईल? जेव्हा तुमची माती सुपीक असेल. म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये असं कधी व्हायचं 10 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी. आता जमीन त्याला काय करते? आवळून धरते. मग त्यामुळे तो फेंगडा तयार होतो. बरोबर आहे का नाही? दुबंगला होतो किंवा फेंगडा होतो. जाड होतो खाली जात. हा कसं बोलले? म्हणजे मुळ्याचा आकार बेढप करायला मातीचं नापिकी जबाबदारी. हे आज आपल्याला यांचा मुळा पाहिल्यावर कळलं. सकाळचाच एक अनुभव आहे सर. कांदा पिकाला पाणी द्यायला गेलो होतो. हा तर माझ्या बरोबरचे कांदे, म्हणजे आता एक कांद्याला 3-4 स्प्रे होऊन गेले केमिकल वाल्याचे. हा पण आपल्याला एक स्प्रे नाही. आणि शेजारीच कांदे. हा शेजारीच कांदे. बर. आणि असं निदर्शन आलं की छोट्या चिमण्या हा येलो कलरच्या. हा तर हनीबर्ड. हा हनीबर्ड साधारणतः 100 चिमण्या अशा अवतीभोवती इकडून तिकडं कीटक गोळा करण्यासाठी फिरताय. म्हणजे कोणत्या वावरात? आपल्या वैदिकच्या शेतामध्ये. कुरुम कुरुम. चांगलं आहे. द्या त्यांना द्या. तुमचा आनंद दाखवा ना. एक दाखवा. खरं नाही, खरं इमानदार नाही. म्हणजे असं नाही का बा तुम्हाला आम्ही पटवतोय. हा का हो? चांगलं आहे. गार हे गोड हे गार हे गोड हे. आता एवढं केमिकल युक्त खाऊन जे त्रास झाले, जे आजार वाढतात ते त्यातच मुलांना म्हणा मुलींना म्हणा, ते खरं केमिकल युक्त आहारामुळेच होतात. आणि त्याच्यापासून जर मुक्तता मिळू शकते, पीक पण मिळतं आणि आरोग्य पण मिळतं आणि खायला पण चांगलं देऊ शकता, असं याचा विचार करायला हरकत नाही शेतकऱ्यांनी. टोमॅटोमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो प्रादुर्भाव आढळतो प्रामुख्याने, तर तो कुठल्याही प्रकारचा आढळलेला नाही. आणि जो 1 किंवा 2% प्रमाणामध्ये आढळलेला आहे, तर ती आळी पान पोखरत अगदी ठराविक अंतरावर, म्हणजे थोड्याच अंतरावर पोखरत गेल्यानंतर ऑटोमॅटिक मरण पावलेले आहे. टोकामधला इथला हा पोर्शन आहे, इथून स्टार्ट होऊन आणि इथपर्यंत पोचली आणि इतक्याच अंतरामध्ये ती मरण पावलेली आहे. बघा हा इथला पोर्शन आहे, हा कट केलेला. हा बघा आहे का नाही? हा कृषी अधिकारी माणसाची नजर वाया जाणार नाही.
हे बाई हे पानं सुद्धा वाकडे झाले सर असेच करा बा असे पानं पण वाकडे झाले हे मुळा पण वाकडा झालाय पिकाची मुळी पण स्ट्रेट आहे आणि पानं पण स्ट्रेट आहे. म्हणजे हे पानं बघा वाकड तिकडे झाले आणि कडक झाले हे पानं बघा किती मस्त आहे बघा सॉफ्ट आहे बघा हे सॉफ्ट आहे बघा हे बघा, वाढ पण जास्त आहे. याला हात लावा याला हात लावा याला टाके बघा कडक आहे पानं, याला कडक पण आलाय बघा आणि हे soft याला आहे. कडक पण आलंय म्हणजे आणि याला maturity हे आली आहे. सॉफ्ट आहे. ते ड्रोनवाल्यांनी किडींना टोपी घालायला गेले ते मुळ्याला टोपी आणि त्या केमिकलनी मुळ्याला टोपी घातली नेनो केलं नेनो. आणि केमिकलचा मुळा डायरेक्ट टोपी घातलेला छोटा होऊन गेला म्हणजे शेतकरी किडींना आणि रोगांना टोपी घालायला जातो केमिकलच्या मदतीने आणि केमिकल त्याला स्वतःला टोपी घालतो कळलं का सगळ्यांना तेव्हा यातून कुठेतरी शहाणपण घेतलं पाहिजे ज्यांनी ज्यांनी मुळा खाल्लाय थोडा जास्त खाल्लाय त्यांना वेगळं फिलिंग येते थोडंसं बघा असं मोकळा मोकळा श्वास झाल्यासारखं वाटतंय पोट थोडं हलकं झाल्यासारखं वाटतंय हे मलाच असं वाटतंय म्हणून मी सांगतो बाजारातला मुळा खाल्ला तर त्यानंतर पोटात थोडी आग झाल्यासारखं करेक्ट वाटतं. आग होते आणि असं कस तरी होतं हा, आणि आता पोटामध्ये गार वाटतंय. म्हणजे लसूण जास्त खाल्ल्यावर कशी आग होते शरीरामध्ये तशी मुळा खाल्ल्यावर व्हायची पहिली पण हा तुमचा मुळा खाल्ल्यानंतर ते जे ग्रोथ हार्मोन्स म्हणतो ना आपण तो त्याच्यामध्ये उत्तेजकपणा नाही आहे ह्या मुळ्यामध्ये नाही. म्हणजे हा मुळा कोणीही खाऊ शकतो मुळ्याचा जो सगळ्यात मोठा साईड इफेक्ट आहे की त्याच्यामध्ये उत्तेजक गुणधर्म असतात ते गुणधर्म याच्यामध्ये बिलकुल नष्ट झालेले आहे. माझं नाव भाऊसाहेब मुरलीधर तुंगार मी जॉबला होतो आदिवासी विकास महामंडळाकडे आणि 19 मध्ये रिटायर झालो आणि तेव्हापासून शेतीकडे लक्ष द्यायला लागलो. हा माझा भाचा आहे याच्यावर सगळं मी सोडून देतो सोपून देतो आणि फक्त मी फक्त त्याच्या पाठीमागे उभा राहतो अच्छा असं. तर त्यांनी जेव्हापासून करायला घेतली तेव्हापासून काही काही पिकं असे मला पाहायला भेटले की ते मी कुठे पाहिले नव्हते अजून. अच्छा म्हणजे कोणाच्या शेतात नाही पाहिले हो ते कोणत्या खताचा वापर करतोय हे तो मला नंतर सांगतो की असे खत वापरल्यामुळं हा फायदा आपल्याला होतोय. बर तर त्याला मी सांगतो की आपल्याला आपले पिकं चांगले दिसायला पाहिजे म्हणून आपण चांगलं खत वापरायचं बरोबर आणि हे त्याला माहिती दिल्यामुळं तो त्या पद्धतीने काम करतो. तुमचं साधारणतः वय किती असेल? माझं 65 आहे. तुमचं? माझं 57. बापरे हा ह्या वयात पण एवढं तेज चेहऱ्यांवर एवढं सुंदरता म्हणजे आनंदी राहण्याचं कारण आहे ना. गहू खाल्ले का आपले? मग खाल्ले ना काय घरचंच असतं आमचं. आपण म्हणून म्हणजे आपण आपलं जनरेशन चांगलं आहे मला असं वाटतं. जनरेशन म्हणा किंवा आपल्या गावाकडून आलेल्या मुली ना आम्ही ते काय आटा नाही का भेटतो आटा भेटतो, रेडीमेड आटा नाही तुम्ही दळून खाता आणि त्यात आपण वैदिकवर पिकवलेल्या गव्हाचा काय परिणाम दिसला गोकुळ सर यांना काही अनुभव आला का नाही त्याचा? आला ना. आपण तुमचे जे गावाचे ओंबे आहे ना हॅलो तुम्ही ऑफिसला आले नाही आमच्या त्या ऑफिसला तुमच्या 4 ओंब्या मी तेव्हा लावून ठेवले त्या आजही तशाच्या तशाच आहे. त्यातली एकही बाळी खराब झालेली नाही त्यातला एकही दाणा खराब झालेला नाही. किती वर्षात? 4 इथं एका वर्षात गावाला काय लागतंय? सोंडा लागतो की नाही? तुमचे त्या 4 ओंब्या जशाच्या तशा आहेत आजही. साधारणतः 54 क्विंटल निघाला होता जिथे आपल्याला 30 ते 32 क्विंटल मिनिमम 35 क्विंटल हायएस्ट होता आणि तो बी बारीक निघायचा बारीक निघायचा. आणि 19-20 तो बी उंदर जास्त खायची उंदीर जास्त प्रादुर्भाव मग आहे. त्यांच्याच लायकीचा होतो. आणि आपल्या वैदिकवर बनवलेला गहू 54 क्विंटल ऍव्हरेज भेटला आपल्याला. ऍव्हरेज भेटलं म्हणजे डायरेक्ट 20 क्विंटलचा फायदा झाला. बर जागेवर 35 रुपयांनी खरेदी केले आपल्याच मित्रांनी. म्हणजे 35 रुपये किलो जागेवर आणि मी ऐकलं त्यांनी 45 रुपयांनी विकले बोडे. ही आतली गोष्ट ही मार्केटिंगचा फंड आहे तो. तरी पण मला काय म्हणायचं तो विकला गेला ना 45नी म्हणजे थोडक्यात गव्हाची क्वालिटी तशी होती. जर 35 रुपयांनी गेला म्हटल्यावर किती झालं ते पैसे? 50 जरी झाला तर किती झाले ते 35चे? हा 2.25 लाखाच्या आसपास गहू झाला. पावणे दोन बरोबर आहे ना. विचार करा ना म्हणजे जिथे लाख रुपये बी कधी अपेक्षा नव्हती तिथे 2 लाखाचा काय झाला गहू झाला. कोणी पण मला विचारतात ते भाऊसाहेब कुठलं खत वापरतो म्हणे तू एवढे पार तू नाही का तुझं सगळीकडे म्हणे बोलबाला आहे. हो हा युट्यूबवर काय असतं मुळा ह्या पिकाबद्दल आता मला माहिती सांगा तुम्ही का ह्या पिकामध्ये आणि तुमच्या रेग्युलर पिकामध्ये तुम्हाला काय वेगळेपण वाटतं? तुम्ही एवढ्या शेतकऱ्यांना इथे घेऊन आलात तुम्ही कुठून आलात?
बाबांनो सांगा बरं, तुम्ही कुठून आले? जालना. अजून कोण आलं? संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, सातारा, मालेगाव, नंदुरबार म्हणजे सोलापूर. हा, अलिबाग रायगड. अलिबाग रायगड. बापरे, अहिल्यानगर एखादा जिल्हा सोडा. हा, पुणे म्हटलं तिथे कसं काय कोणी राहिलं? वा 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 वा. इकडे पण आलेले नाही कोणतरी. सर तुम्ही कुठून आले? सांगली, सोलापूर, पुणे. आणि तुम्ही कोण? सर तुम्ही नाशिकहून आले? सर लय लांबून आले. एवढ्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आलात, बरोबर की नाही? तर आज एवढा सुंदर संगम आहे, तर तुम्ही सांगा सगळ्यांना की तुमचे पिकाचे अनुभव काय होते आणि आता ह्या पिकाचे काय अनुभव आहे? म्हणजे सर हे मुळात कंद पीक आहे, बरोबर आहे, जमिनीत येतं. बरोबर आहे. शक्यतो 99% या मुळ्याचाच वापर केला जातो, 1% फक्त भाजी म्हणून. म्हणजे भाजीचा जो वापर आहे, म्हणजे ज्यावेळेस मुळा निघतो, बरोबर आहे ना? आता बघा सर, बघा हा ऑलरेडी वर आलेला आहे. हे बघा नुसतं फक्त निघायचं बाकी आहे. बघा हे बघा नुसतं वरच्या वरच आहे. अर्धा भाग वरती आलेला. एवढा वर होता, एवढा कम्प्लिटली. हे बघा एवढा वर होता, एवढा राईट. एवढा वर म्हटल्यावर किती? अर्धा फूट डायरेक्ट वर आलेला होता. आणि एवढाच फक्त अर्धा फूट कुठं होता? खाली होता. आणि जर त्याला उपटला गेला नाही तर हा काय होणार? म्हणजे ह्या मुळ्याचं एक वैशिष्ट्य आहे बाजारातल्या मुळ्यापेक्षा. अजून 10 दिवस जाणार का त्याला याला, म्हणजे हा सुद्धा काय होणार? वाढणार. आता ह्या मुळ्याचं एक वैशिष्ट्य आहे बघा, हा मार्केटमधला केमिकलचा मुळा. माझं ऑब्झर्वेशन, हा, मी काय मुळातला तज्ज्ञ नाही. मार्केटमधला मुळा खाली मोठा होण्याच्या ऐवजी खाली तो काय होतो? ब्लॉक होतो आणि तो वर असा फुगतो. हे खरं आहे खोटं आहे? आणि हा मुळा याला जसजसं ताकद मिळते, बघा बरं नीट लक्ष द्या, हा जमिनीमध्ये खोल नाही घुसत. जो तयार झालेला भाग आहे तो वर उचलतो आणि खाली जो नवीन भाग तयार होतो त्याला फुगवतो. म्हणजे याला जर अजून ठेवला तर हा जमिनीच्या कुठे जाणार? वर येत जाणार आणि खालचा म्हणजे जमिनीचा तेवढाच हिस्सा वापरणार. ते खोल जाणार नाही तो, पण तेवढ्याच जमिनीच्या हिस्स्यामध्ये तयार माल कन्व्हेअर बेल्ट सारखा पुढे सरकवणार. हे काय मेकॅनिझम आहे निसर्गाचं, हे पहिल्यांदा बघायला भेटलं सर. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ही सिटी वैदिकची फॅक्टरी किती जबरदस्त आहे बघा. इकडच्या वरच्या मालाला एवढी चमक आलेली आहे का डायरेक्ट असं वाटतं चांदी. मालकाची चांदी होईल तो भाग नंतरचा, परंतु खाण्याची पण काय आहे? रस नाही निघणार. अरे बापरे, जबरदस्त आहे हो. हा, डायरेक्ट आतमध्ये भरलेला आहे एकदम. आणि सुगंध वेगळाच आहे, असा जो उग्र वास येतो ना मुळ्याला, तो बिलकुल नाही. बघा त्याचा वास घ्या. खायला तिखट नाही. तो खाणारच मी आता ना. पैसे त्याचे द्यायचे ना. रोज मुलांनी 2 उपटून आणले. गावाकडे ना, तुम्ही खाऊन बघितला का? नाही अजून नाही. तर मुळ्याची भाजी जर कोणी केली एखाद्या गावात, अख्ख्या गावात वास जात होता त्या मुळ्याचा. हा हा, काय बात करता? हो, पूर्वीचा तो मुळ्याचा तो ठेसा करायचा असा तो. हल्ली मुळे लोक ते करायचा बंद केला लोकांनी, ते उग्रवासामुळे. उग्रवास. हा, तिखट नसेल जास्त. केमिकल पेक्षा कमी. चांगला मोठा घास खाल्लाय मी. केमिकल मध्ये एकदम म्हणजे तोंडाची आग होऊन जाते. हा, रसरशीत आहे बरं का. आयुष्यात मी पण मुळा नाही खात बाबा कधी. वैदिकचा म्हणल्यावर वास येतो म्हणून मी खात नाही. तोंडाचा वास येतो. नाही, मुळाचा घरातही येतो पण वास पण येतो जास्त. सगळ्यात औषधी पीक आहे, परंतु हे त्याच्या उग्र वासामुळे काय झालं? खात नाही, बंद झालं. कसं काय तिथं तिथं कुर्रुम कुर्रुम चाललंय. कुर्रुम कुर्रुम एकदम कुरकुरीत. कुरकुरीत आणि रसदार आहे. मार्केटमध्ये गेलं तर मेणासारखा नरम पडलेला असतो. बरोबर आहे ना? हा, कशी काढली साल तुम्ही? प्रोटेक्शन काय? हा, त्यांना दाखवा साल कशी काढली. हाताने? हा, प्रोटेक्शन साल निघते केळीच्या सालीसारखी निघून जाते. केळीच्या सालीसारखी. बाजारातल्या मुळ्याची अशी नाही का सर, ती चकडे त्याला पूर्ण. हे बाबा मला पहिल्यांदा कळलंय आयुष्यामध्ये. काढा बरं, काढा. वरच्यात तिखटपणा असतो. आता
तो संरक्षणासाठी असतो तो. कीड वगैरे खाऊन येते जमीन. हे बघा, अरे बापरे, बघा हे त्याचं स्ट्रक्चर बघा ना, स्ट्रक्चर माझ्यासारखं खूप साऱ्या लोकांना माहित नाही. हे बघा पूर्ण साल निघाल त्याची. अजून वेगळी चव लागेल. अरे बापरे, क्या बात आहे. एवढा जर गोड मुळा असेल याची व्हॅल्यू जबरदस्त वाढेल. पूर्वीच्या काळी जसं मुळाला महत्व होतं, एकदम सर साल काढल्यावर डायरेक्ट काकडीच. जेवढा आनंद सगळ्यांनी हे मुळा खायचा घेतलेला आहे, मला नाही वाटत एवढा आनंद कधी कोणी घेतला असेल. एवढा आवडीने मुळा. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई. क्या बात आहे, क्या बात आहे. याला म्हणतात पंढरपूरकरांची शेजारी. उभे बी पंढरपूरच्या शेजारीची. ओके, आजपर्यंत मुळ्याला आपण फार दुर्लक्षित केलं. त्याच्या तिखटपणामुळे, त्याच्या उग्रपणामुळे, त्याला लागणाऱ्या किडीमुळे एक विकृत म्हणून आपण त्या भाजीकडे बघत आलो. पण आज साहेब तुमच्या मुळ्यामध्ये आल्यानंतर आमच्या त्या सगळ्या धारणा तुटल्या, आमचे पूर्वग्रह दूर झाले आणि आमच्या मनामध्ये एक नवीन ग्रह तयार झाला. तर खरोखर आहे खूप छान वाटलं मुळा खाऊन. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मुळ्याच्या पिकावरती एक तेज आहे बघा, तुम्ही जर पाहिलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदा विशिष्ट आकार आहे. तुम्ही जर मुळ्याच्या कुठल्याही शेतामध्ये गेला तर वाकडं तिकडं पिवळं पावळं असं फेंगाडं फुंगाडं, कुठं मोठं पान कुठं लहान पान असं असतं. पण यांच्या मुळाचा प्लॉट बघा इथून तिथून कसा आहे. रासायनिक फवारण्यांचा वापर का करायचा नाहीये. सर तुम्ही तिकडच्या कडेने जर शूटिंग काढत आलात तर इथून पण दिसतंय बघा, तिकडे एक खटकी पडली बघा आणि थोडे पानं आकसलेले तिकडचे. त्याचं कारण हे तुम्हाला सांगतील. तिकडच्या अरे लगेच ढेकर आला, इन्स्टंट रिझल्ट आहे. ये तो 7up आहे, हजमाला वगैरे 7up. म्हणजे तो जो खटका पडलाय सर, लावली संगत खत औषध संगत दिलेली, तरी पण तिकडे खटका का पडलाय गोकुळ सर सांगा आता. मक्याला थोडीशी लष्करी आळी लागली तर मक्याला थोडं केमिकलचा प्रयोग केला आपण. फर्टिलायझर टाकला नाही. जनावरांना जो चारा द्यायचा आहे आपल्याला मुरघासासाठी, त्याकरता फर्टिलायझर टाकलेलं नाही. मग एक कीड लागली त्याला प्रोटेक्शन म्हणून आपण पेस्ट, प्लांट फायटर, फ्रूट चार्जर आणि थोडंसं केमिकलचा एक थोडं लाईट ते यूज केला. तर ती यूज केल्यानंतर आपण ड्रोननी स्प्रे केला त्याला. ड्रोनवाल्याला माहिती नाही हा वैदिकवर मुळा आहे. जेवढं थोडं 1 लिटर औषध शिल्लक होतं त्यांनी एक गळावाच्या बाजूने एक वाया जाईल म्हणून त्यांनी, आणि मकाला डबल मारला तर जनावरांना त्रास. त्याच्यापेक्षा मग ते मुळ्याला मारून देऊ आणला आणि परत रिवर्स गेला. बाकी संपून गेलं. त्याला मी ते थांबवलं, थोडं शिल्लक होतं म्हणलं ओतून देऊ. म्हणून मग अशी आल्यावर म्हटलं तिकडचा प्लॉट आपला नाही. कळलं का तुम्हाला. तर म्हणजे त्याच्यावर केमिकलची फवारणी गेल्यामुळे त्याची वाढ काय झाली, खुंटली ती थांबून गेली. कळलं का तुम्हाला. का म्हणतो मी केमिकल वापरू नका, का म्हणतो, कारण ते समोर उत्तर एकच फवारणी आहे. सत्यनारायणाच्या प्रसादामध्ये मटणाचा खडा चालत नाही. कळलं का तुम्हाला. आपण जी पवित्रता जपतो त्या पवित्रतेमध्ये तुम्हाला कुठलीही प्रकारची अशुद्धी चालत नाही. हा 5 स्टार हॉटेलमध्ये जाणारा माल आहे. हा काय असा गाव गुंडीला का असा फेरीवाल्याकडे विकण्याचा माल नाही आहे. आता हा एक पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा की तुम्ही हे पिकवण्यासाठी किती खर्च केला आणि याला तुम्हाला काय अपेक्षित उत्पन्न आहे सध्या, ते आम्हाला अभ्यास ऐकायचा आहे शेतकऱ्यांना. कारण मुळा पीक हे ॲक्च्युली या शिंदे पळशे गावामधल्या लोकांचं हे मूळ पीक आहे. कमी भांडवलात. अच्छा, कमी भांडवलामध्ये जास्त फायदा आणि लवकर फायदा. तर हे पीक साधारणतः किती दिवस घेतं. 55 ते 60 दिवसात मुळा पीक येऊन जाते, तयार होतं. आता किती दिवसात झालंय ते. 50 दिवसात झालं. आता 50 दिवसात झालेले. ओके, अजून 10 याची व्हरायटी कुठली आहे आता. एव्हरी व्हाईट म्हणून ही व्हरायटी मार्केटमध्ये इतर शेतकऱ्यांची नाहीये का. आहे. बर, मग सुरुवातीला आपण मशागत करून घेतली हा आणि त्याच्या अगोदरची एक हिस्ट्री सांगतो. पाऊस या वर्षी भरपूर झालेला. इथपर्यंत पूर्ण पाणी होतं त्या आंब्यांचं. पिळून खाली. हा, इथपर्यंत बर. पूर्ण तिकडचं फ्लो साचलेला. म्हणजे इकडे पाणी साचलेलं होतं. आणि ह्या गव्हाचं पीक दिसतं ना इथं. म्हणजे आपण डोबीत उभे आहोत. हो, बर. म्हणजे मका सुद्धा सुकून गेला. बर, एवढा पाऊस होता. हो, बर. वाळून गेला, काढता नाही आला. हा हा. तर त्याच जागेवर आपण तयार करून मुळा केला बर. आणि त्याला कृषी अमृत टाकलं, बर. ग्रीन गुजरात टाकलं आणि SSM टाकलं. तुमचं ग्रीन गुजरात अजून प्रेम आहेच का.
नाही बरं. जमीन थोडीशी बरं, बरं. पहिलंच टाईप आणि थोडीशी जाम झालेली होती त्यामुळे म्हटलं तर एक्स्ट्रा. बर बर हा तर नंतर फ्रूट चार्जर साधारणतः एक 2-2.5 लिटर गेलंय बर. प्रयत्न. हा पेस्ट फायटर 1 लिटर गेले हं, स्प्रे मधनं 8 ते 10 दिवसातून स्प्रे जातो. हा हा आणि सॉइल चार्जर दिलंय हा त्याला. हा बस खर्च किती केला याला सगळा मिनिमम आपलं खते आणि बियाणं हा. 15 ते 16 हजाराच्या आसपास गेले असं झालं. आणि म्हणजे तरी पूर्ण बेसल डोस टाकलेला नाही नाहीये. आता हलका पिके म्हणलं हलका बेसल डोस असं आहे ते. आणि शेजारी आपल्या गावातले शेतकरी हा त्यांचा मिनिमम दिवसाआड 2000 नुसता केमिकलचा स्प्रे दिवसाआड कशा करता सकिंग पेस्ट आहे त्याच्यात अरे याला तर किडीचा तपासच नाहीये का हो? किडे नाही आळाई पण नाही ना काहीच नाही. ते म्हणजे हे लांब आहे गावापासून म्हणून नाही सापडलं का? 3-4 प्रकारचे मॉलिक्युल एकत्र करून ते पण ते मारताय मारताय. आणि खाली त्यांचाच एक फवारा तुम्ही इकडे घेऊन आले वाटतं ड्रोनवाले ड्रोनवाल्याकडून हा हा नाही ड्रोनवाल्याकडून चूक झाली ती. त्याला पत्ता कोण दिला तो वावराचा हा ते काही एवढं आहे का ते कुठे मारायला. कारण त्यांचं दिवसाआड स्प्रे चालू आहे ना बर chemical. बर बर हा आपल्याला 8 ते 10 दिवसात ते म्हणायचे अहो तुम्ही घ्या मुळा खराब होईल काय अच्छा तुम्हाला सांगायचे का हो. तिथून उंटावून शाळेवरून तुम्ही घ्या तुम्ही तुमच्या भरोश्यावर नका राहू वैदिक. हा. म्हटलं काय होणार नाही झालं तर लॉस होईल माझे 10-15 हजार पाण्यात जातील बर. काय होणार आहे? बर तर मी ऐकलं नाही त्यांचं आणि आपल्या आपल्या पद्धतीने आपले स्प्रे घेत राहिलो. बर परंतु आताच परवा त्यांच्या मळ्यात योगायोग जाण्याचा योग आला. हम्म. बघितलं सगळं अपडाऊन आहे आणि फुल पाकोळी थ्रिप्स मोठ्या प्रमाणात आहे फवारे मारून फवारे मारून ते बी मागडे मारून महागडे आणि काळे पडण्याचं प्रमाण जे खाली रिंग करायचं काही म्हणजे तुम्हाला सांगायला बोला संधी दिली बाबा काही बोला तुम्ही काही सांगत नाही नाही रिअल हे तुम्ही एवढे तुम्ही सगळेजण आले ते काय म्हणताय एवढे फवारणे होतच नाही म्हणजे पुढं 2 वर्षापासून तुम्हाला काय माहिती ते पण शेवग्याचेच आहे ना हा शेवग्याचेच आहे ते पण त्यांच्या परिसरात तुम्ही शेवग्याचे आहे का कासार पण शेवगेदार ना अगोदर जाऊन आले. खूप प्रॉब्लेम आहे. बरोबर मला माहिती आहे चांगलं हा नाव योगेश का सर राहणार शेवगेदार ना. बर आमच्या एरियात आहे ना हा उन्हीचा म्हणजे इतका प्रॉब्लेम आहे की सगळे डाग ह्याच्यावर डाग डाग पूर्ण काळा ह्याच्यावर एक डाग नाही हो कुठं काळा डाग. बरोबर हा आणि आता हा आपल्याला पाला दिसतोय ना हा. लष्कर आळीचा इतका प्रॉब्लेम राहतो ह्याच्यावर याच्यावर का हो? पूर्ण आळ्या असं लष्कर स्प्रे मारलं आळीचा. पूर्ण खाली लोंब खूप जास्त प्रॉब्लेम अशी लोमचा खाल्ल्या डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट जाळी होती. म्हणजे मकाचं पीक आणि हे पीक असं एकमेकाचे मित्र झालंय बुवा लष्कर आळीचा खूप मोठा प्रॉब्लेम तिकडून इकडे यायचं आणि इकडून तिकडे जायचं आणि उन्हीचा प्रॉब्लेम नाही आला सगळ्यात महत्वाचा. काहीच नाही आमच्याकडे आज समजा 90% प्लॉट उन्हीमुळे खराब आहे आजच्या पोझिशन. काही काही काढायचे सोडून आणि देतात. आता वर्ष 1.5 वर्ष बसून आहे ना मुळेच लावत नव्हतं कोणी या वैतागामुळे मी पाहिलं ना बरेच लोकांनी बंद करून टाकलेला बंद करून टाकलेले. त्याला काही म्हणजे याला कुठलीही समस्या नाही कीड नाही रोग नाही आणि हे नसून देखील त्याला एक प्रकारची गोड अशी चव आहे त्याला स्वतःची अशी एक चांगली चव आहे. आणि मग मला काय तुम्हाला काय वाटतं याचं किती उत्पन्न आणि याचं वेगळे पण काय मिळेल मार्केटमध्ये सहज एक 250 ग्रॅम मध्ये 10 ते 11 म्हणजे 1100 बंडल निघतं साधारणतः 8 मोळ्याचा एक बंडल असतो बर साधारणतः 1000 ते 1100 बंडल निघता बर म्हणजे 800 ते 850 मुळे एक पॅकेटमध्ये निघता. बर आणि मग त्याचं मार्केट रेट आता मागे 25-30 रुपयापर्यंत होता आता? 20-22 रुपयापर्यंत. बर 20 रुपये दर हा मुळा आहे 25 रुपये. बर किती रुपये होतील याचे 25 रुपयांनी एक 35 ते 40 गाड्या निघायला पाहिजेत त्यात. एका गाडीत किती एक गाडीत 100 म्हणजे साधारणतः एक 3500 ते 100 गुणिले 2 ना 4000 बंडल निघायला पाहिजे. 4000 4000 4000 गुणिले 25 किती झाले हो 25 100 1 लाखाचा किती मध्ये दिवसामध्ये 50 ते 60 दिवस हा म्हणजे किती दिवसात 60 दिवस म्हणजे 2 महिन्यामध्ये 15,000चे लाख रुपये हे साधारणतः 18 गुंठे आहे. म्हणजे 12,000चे काय म्हणतात लाखाचे लोक 12,000 करते केमिकल मध्ये आणि 12,000 इथे काय करते लोक लाख रुपये. बरोबर बरं आहे होय, चांगलं आहे धंदा. रतन डेरिंगे अच्छा तुम्ही पैशाचे येते पळशाचे. म्हणजे तुमचा मुळा पीक म्हणजे काय जन्मजात हा आता म्हणजे किती वर्ष केला असेल मुळा भरपूर वर्ष तरी पण एक 10 वर्ष 20 वर्ष आता मध्यंतरी बंद होतं 2-3 तरी वर्ष. पण किती वर्ष कळत असेल तुम्ही भरपूर वर्ष 10-15 वर्ष मग बंद का केला 2-3 वर्ष अहो ते त्याला उन्ही आली लागली कंट्रोलच नाही होत ती हा? कंट्रोलच नाही होत ती नाही नाही कंट्रोल आता लागले व्हायला जरा परत व्हायला लागले. हा. मला सांगा या म्हणजे मुळ्याबद्दल तुमचं काय निरीक्षण आहे तुमचं ऑब्झर्वेशन काय कसं वाटतंय तुम्हाला चांगलं आहे ना मुळा बघा ना एखादा उपटून वगैरे पत्तीवरूनच कळतो खाली माल. अरे बापरे याला म्हणते तज्ञ पाण्यावर माल हा मग बाळाचे पाय पाण्यावर
आणि मुळ्याची क्वालिटी पानात दिसते असं म्हणतात ती. पत्तीवरून कळत ना. काय कळतं तुम्हाला, काय वाटतंय? चांगला आहे माल खाली. म्हणजे मालाला कुठला डंक नाही नाही. लगेच दुसरी गोष्ट, मालावर कुठली कीड नाही किंवा उनी नाही. नाही ना, लगेच कळत नाही. आपण त्याचं ज्याच्या चेहऱ्यावर मुळाचं तेज आहे ना त्याला काय काय रोगच काय काय नसतो माती काही. काय केलं तुम्ही याच्यावर? किडे उडताय काय? काय उडत कळत काहीच उडत नाही. काय उडत कळत ना आपल्याला काय मारायचं ते. त्याच्यावरून काय क्या उडत मलाही नवीन शिकायला भेटला आज. म्हणून काहीच नाही उडालं ना. मग आता काय करायचं? नाही म्हणजे कळत चांगलं आहे का वाईट आहे असं? पाकुळी आहे का काय आहे, लगेच म्हणजे इथं काहीच कीड नाही. नाही काही नाही ना. मग त्यांना म्हटलं तुमच्याकडे काय पाकुळी फवारे व फवारे, हा पाकुळी अंडे घालते. आमच्या गावावर नाही काही काही फवार. तिने तुमचा पत्ता लिहून ठेवले का? हा. नदीला आलं. बर बर. काय वाटते क्वालिटी वगैरे कशी काय वाटते याची? चांगली क्वालिटी. मग जर अशा प्रकारे जर तुम्ही पण एखादा प्रयोग करून पाहिला 10 गुंठे 5-10 गुंठे तुम्ही जर असा प्रयोग करून पाहिला 100% असंच, पर काहीच केमिकल वापरायचं नाही मातीतून. आता आम्ही जसं म्हणतो की कमजोरीमुळे रोग येतो, असं आमचं म्हणणं आहे की कमजोरीमुळे कीड येते, कमजोरीमुळे रोग येतो. येतोच ना. तुम्ही जर कमजोरीच नाही ठेवली मातीमध्ये, एक काळ असा होता का त्या काळामध्ये काहीच रोग येत नव्हते, किडे येत नव्हती, तेव्हा बी तुमची जमीन नदी काठीच होती ना. नदी काठीची आहे ना. मग आता पुढे जाणार. म्हणजे तेव्हा येत नव्हते बघ किडे, असं मला माहिती आहे. अतिरिक्त बडे मार झाला. म्हणजे त्यावेळेस तुमच्या मातीत काय होता? कस होता. ताकद. बरोबर आहे. ताकद आणि तेव्हा ताकद असल्यामुळं किडीला ते दाद देत नव्हतं काय बरोबर आहे. पीक. हा. आता ताकद कमी झाल्यामुळे ती कीड त्या पिकाला दाद देत नाही. दाद देत नाही. बरोबर. मग दात कोणची मजबूत करायला पाहिजे? जमिनीची आपण कोणचे करतोय? मालाची. नाही, हे मालाचे करताय, बरोबर आहे ना. ते मालाचे दात मजबूत करून चालणार, कोणाचे मजबूत केले पाहिजे? मातीचे केले पाहिजे. म्हणून आम्ही काय म्हणतो, माती बलवान पीक पैलवान आणि मग शेतकरी धनवान. कसं ही माती मुळ्याला सुटेबल नाही नाही आणि तरी पण मुळा 1 नंबर आलेला आहे. हे पहिलं वैशिष्ट्य आहे. तुमच्या मातीमध्ये याच्यापेक्षा भारी येणार. सारखे नाही फक्त. मी काय म्हणतो तुम्हाला, पान म्हणजेच फळ आहे ना. हा बरोबर. उद्या पान निरोगी तर मुळं. फळ निरोगी. मग तुमचं जर पानच निरोगी नसेल तर फळ सुद्धा काय राहणार? रोगट राहणार. म्हणजे इथं पान निरोगी म्हणल्यावर फळ सुद्धा निरोगी. मग तुमचं पान याच्यापेक्षा भारी येणार ना उलट. आणि तुम्ही अजून एक ऑब्झर्वेशन केलंय का, जसजसं त्यांच्या हातात आहे बघा, जसजसं मुळा मोठा होत चाललाय ना तसं वर सरकत चाललाय तो. आणि बाकीच्या जमिनी तो अटकतो मध्ये, उपटत नाही, खंदून काढावा लागतो. खरं आहे का खोटं आहे? नाही बरोबर. आणि तुम्ही हा मुळा बघा इथपर्यंत डायरेक्ट हा मातीच्या वर येईल, अजून सर्कल. बरोबर आहे ना. म्हणजे हा खाली जसा मोठा होत चाललाय तसा वर सरकत चालला. म्हणजे हे वैशिष्ट्य कधी होईल? जेव्हा तुमची माती सुपीक असेल. म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये असं कधी व्हायचं 10 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी. आता जमीन त्याला काय करते? आवळून धरते. मग त्यामुळे तो फेंगडा तयार होतो. बरोबर आहे का नाही? दुबंगला होतो किंवा फेंगडा होतो, जाड होतो खाली जात. हा कसं बोलले? म्हणजे मुळ्याचा आकार बेढप करायला मातीचं नापिकी जबाबदारी आहे. हे आज आपल्याला यांचा मुळा पाहिल्यावर कळलं. आलं लक्षामध्ये? म्हणजे SCT वैदिकची शेती केल्याशिवाय तुम्हाला त्या पिकाचा खरा गुणधर्म कळू शकत नाही. हेच इथं काय झालं? सिद्ध झालं. म्हणजे आपण ज्या मनामध्ये कल्पना करून ठेवल्या का मुळा म्हणल्यावर उनी येणार, मुळा म्हणल्यावर थ्रिप्स किडी येणार, पण हे इथं साप काय झालेले? खोडून, माती हलकी असून सुद्धा हे खोडून काढलेले. सकाळचाच एक अनुभव आहे सर. कांदा पिकाला पाणी द्यायला गेलो होतो, हा तर माझ्या बरोबरचे कांदे म्हणजे आता 18 दिवसानंतर माती पण लाल आहे एकदम. हा परंतु आपलं रेग्युलर 5 वर्षापासून SCT वैदिकचा वापर असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही. हा तर कांद्याला 3-4 स्प्रे होऊन गेले केमिकल वाल्याचे. हा पण आपल्याला एक स्प्रे नाही. आणि शेजारीच कांदे. हा शेजारीच कांदे. बर. आणि असं निदर्शन आलं की छोट्या चिमण्या हा ते येलो कलरच्या, हा तर हनीबर्ड. हा हनीबर्ड साधारणतः 100-1 चिमण्या अशा अवतीभोवती इकडून तिकडं कीटक गोळा करण्यासाठी फिरताय. म्हणजे कोणत्या वावरात? आपल्या वैदिकच्या शेतामध्ये. बाजूच्या शेतामध्ये कावर नाही? कारण त्यांना त्याचा व्हिडिओ काढायचा ना. पक्ष्यांना पण सेन्सेशन नाही. ते काय झालं, ह्युमस गोल्ड माझ्याकडून टाकायचं राहिलं होतं, तर ते मी टाकून दिलं आंबोणीला. त्यांना वाटतं आम्हाला चूक शकतो काय, भरकन थावा उडून गेला त्यांचा. यांच्या शेतामधल्या किड्यांना उचलायला कोण येतात? पक्षी येतात, छोटे छोटे पक्षी. आणि तुमच्या वावरामधले किडे तुम्हाला मारायला लागत आहे. कोण शहाण आहे? अरे समोर उदाहरण आहे ना. तुम्ही रचली कहाणी. नाही रिअली तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये जर तुम्ही वैदिकचं जर खतं औषध टाकली तर ते जे किडे तयार होतात ते किडे सुद्धा वैदिक राहते. हॅलो,
त्या पक्ष्यांना कळलं हे किडे कोणते वैदिक आणि ते किडे कोणते केमिकल. ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, हे नॅचरल इंटेलिजन्स आहे. हे एनआयचं खा, हे एआयचं खाऊ नका, हे पक्ष्यांना कळतं, आम्हाला कळत नाही. ते आम्ही कुठलंही खातो, फक्त एक बाईट खाऊन पहा. कुरुम कुरुम चांगलं आहे. द्या त्यांना द्या, तुमचा आनंद दाखवा ना. एक दाखवा. खरं नाही, खरं इमानदार नाही, म्हणजे असं नाही का बा तुम्हाला आम्ही पटवतोय. हा का हो चांगलं आहे. गार हे गोड हे गार हे गोड थोडक्यात हे बघा, आनंद घ्या त्याचा. काय घ्या आनंद. मला एवढंच सांगायचंय की आपण दुसऱ्याला जर अमृत दिलं तो बी आपल्याला काय देणार, आशीर्वाद. नुसते पैसे नाही देणार. आणि जर तुम्ही दुसऱ्याला विष दिलं तर तो पैसे देणार आणि त्याच्याबरोबर बद्दुआ देणार. तो भले तुम्हाला नाही देणार पण ते आपोआप त्याच्या तोंडातून काय होणार, निघणार. म्हणून आपण वैदिककडे वळणं गरजेचं. तर शेतकऱ्यांना माझं आवाहन आहे की आपली शेती जर तुमची, मला सांगा का हो, जर कष्ट करून जर आपण श्रीमंत होऊ शकतो तर चोऱ्या काल करायच्या. तसं तुम्ही जर लोकांना अमृत खाऊ घालून जर श्रीमंत होऊ शकत असाल तर विष का खाऊ घालायचं. सुंठी वाचून खोकला जात असेल तर सुंठ खायची का आला, बरोबर आहे ना. तसं यांच्या वावरातले किडे खायला जर पक्षी येतात तर तुम्ही काला मारता त्यांना, का पापाचे बळी धनी होता. बरोबर एक चूक आहे. हां, या तणाला मारू नका, पिकाला मोठं करा. पिकाला मोठं करण्यासाठी ऑर्गॅनिक कार्बन वाढवा आणि तणाला मोठं करायचं असेल तर रासायनिक खतं वापरा, ते आपोआप मोठं होते. बरोबर एक चूक आहे. आता या वावरामध्ये तण आहे का पाहा बरं तुम्ही, फक्त धन आहे. लोकांच्या वावरामध्ये निंदलेलं नाही सर, का निर्णय केलेले का निंदलं नाही तुम्ही. एवढी आवश्यकता वाटली नाही. निंदायला काही न्यायची तर काय निंदणार तुम्ही, आहे ते पण पाल्याखाली दाबून गेले. बरोबर आहे की नाही. जे आहे ते सुद्धा या मुलांनी काय करून टाकलं, दाबून टाकलं, खाली दाबलंय की नाही. म्हणजे वसाडलं आपलं पीक, वसाडतं. इथं काय वसाडलंय, गवत तण वसाडलंय. याच्यापेक्षा अजून मी काय वर्णन करायला पाहिजे. म्हणून आपण एसी वैदिकची शेती केली पाहिजे. की रामायण वाल्मिक ऋषींनी रचलंय, बरोबर. तर त्या वाल्याने जेव्हा 7 रांजण भरले, प्रत्येक मनुष्य मारला की त्याचा एक खडा टाकायचा रांजणामध्ये. त्या खड्यांचे 7 रांजण भरले, खड्याचे 7 रांजण भरले. जेव्हा पत्नी सांगितलं, मुलांनी सांगितलं मी तुमच्या पापामध्ये, हा म्हणजे नारद मुनी आले आणि त्यांनी सांगितलं बाबा रे तू एवढ्या हत्या केल्या, बरोबर आहे की नाही. याची जबाबदारी कोण कोण वाटून घेणार आहे. तू कोणासाठी करतो, तो यासाठीच करतो का, तो म्हणजे बायका पोरांसाठी करतो, आई वडिलांसाठी करतो. मग तेव्हा नारद मुनी काय म्हणले, अरे पण ते वाटेकरी आहे का. तो म्हणे मग ते पण वाटेकरी आहे, मी एकटा कसं काय. तो म्हणे जाय विचारून ये. म्हणजे तुम्ही निघून गेले तर म्हणे माझी वस्तू घेऊन जा, मी इथंच उभा राहतो म्हणे. बरोबर आहे ना. कारण त्यांनी पहिल्यांदा पाहिलं होतं असा माणूस आला का ज्याच्या डोळ्यामध्ये अजिबात मृत्यूचं भय नाही. मग त्याला आश्चर्य वाटलं. तो म्हणे तू घाबरलाच नाही. म्हणे तू मला मारू शकत नाही आणि ज्याला तू मारू शकतो ते कधीच मेलेले म्हणजे शरीर, बरोबर आहे. मग त्याला ते जरा विशेष वाटलं. म्हणून मग त्यांनी असे प्रश्न विचारले. मग त्यांनी त्याला घरी पाठवलं. मग घरी गेल्यावर त्यांनी विचारलं मग सांगा तुमची कहाणी. बायकोला आणि मुलांना विचारलं तुम्ही माझ्या पापाच्या याच्यात वाटेकरी आहे का. वाटेकरी आहात का. ते म्हणे नाही तुमचं कर्तव्य होतं तुम्ही केलं, आम्ही हा तुम्ही लग्न काला करून आणलं. त्यानंतर त्यांनी वाल्याचा वाल्मिकी झाला आणि त्यांनी रामायण रचलं. बरोबर आहे. वाल्मिकी झाली, वाल्मिकी झाले आणि मग ते रामायण रचलं त्यांनी. तसं आत्ताच्या कलियुगात शेतकरी हे वाल्या कोळी आहे. त्या वाल्या कोळ्याने असं नाही. रिअल स्टोरी सर. केमिकल युक्त जर खाऊ घालत असेल तर मग बापरे. म्हणजे एक मनुष्य देह, मनुष्य आपल्या स्लो पॉइझन देऊ राहिला नष्ट करण्याच्या मार्गावर आहे. म्हणजे एकंदर केमिकलचा भयानक प्रमाणात मारा करून सर्व सजीव सृष्टींना नष्ट प्लस मनुष्य जातीला स्वतःला बी करतोय ना तो. स्वतःलाही लवकर नष्ट करण्याच्या मार्गावर. तर यातून कुठेतरी सुधारणा केली पाहिजेत. आणि वाल्याचा जसा वाल्मिकी झाला तसं मनुष्याने थोडस सुधारणा करून आपल्या माणूस शेती एससीटी वैदिकला तुम्ही नारद रूपी स्वीकारलं पाहिजे. नारद रूपाने आणि आपली शेती काय केली पाहिजे, सुजलाम सुफलाम केलं पाहिजे. बरोबर आहे की नाही. तुमचा नाव नंबर सांगा शेतकऱ्यांना. नमस्कार, मी गोकुळ गायधनी, मुक्काम पोस्ट पळसे. माझे पळसे हे श्री तुळजाभवानी ॲग्रो शेतकरी माहिती केंद्र आहे. परिसरातील शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन केले जाईल एससीटी वैदिकचे. उदाहरण पण बऱ्यापैकी बरोबर आहे. समर्पक आहे. हो. आता एवढं केमिकल युक्त खाऊन
जे त्रास झाले, जे आजार वाढतात त्यातच मुलांना म्हणा, मुलींना म्हणा, कॅन्सर होत आहे कॅन्सरही होतात. त्यांनी वयाच्या अगोदरच त्यांच्यामध्ये जे हार्मोन्स चेंज ते खरं केमिकल युक्त आहारामुळेच होतात ना. केमिकल युक्त आणि हा. पीजीआर हा. प्लांट ग्रोथ प्रमोटरचा वापर खूप मोठ्या प्रमाणात. हा, आणि त्याच्यापासून जर मुक्तता मिळू शकते, पीक पण मिळतं आणि आरोग्य पण मिळतं आणि खायला पण चांगलं देऊ शकता, असं याचा विचार करायला हरकत नाही शेतकऱ्यांनी. माझं नाव वैभव घुगरे, नाशिक विभागासाठी मी कार्यरत आहे. मोबाईल क्रमांक आहे 70 30 77 26 04. मी दिनकर निकम, सेवानिवृत्त कृषी अधिकारी, सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिक या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जे काही प्रोडक्ट निर्माण केलेले आहेत ते प्रोडक्ट प्रामुख्याने जो रासायनिक आणि केमिकलच्या औषधांमुळेचे जे अतिरेकी जो मोठ्या प्रमाणामध्ये वापर झालेला आहे, त्या वापरामुळे आज शेती मोठ्या प्रमाणामध्ये त्यातला सेंद्रिय कर्ब कमी होऊन आणि जमीन कडक झालेली आहे. त्याचप्रमाणे तिचा जो pH आहे त्याची लेवल देखील वाढलेली आहे, क्षारता वाढलेली आहे आणि पर्यायानं जमीन नापिकीकडं रूपांतर झालेलं आहे. त्यामुळे आज रासायनिक खताचा जो काही वापर केला जातो आहे तो वापर करूनही त्याला जमिनीकडनं पाहिजे तसा किंवा पिकाकडनं प्रतिसाद मिळत नाही. परंतु ही जी वैदिक टेक्नॉलॉजी आहे ही मुळात पिकावर कामच करत नाही. ह्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जो जमिनीमध्ये जो सेंद्रिय कर्ब कमी झालेला आहे आणि जो सेंद्रिय कर्ब म्हणजे जी जमिनीची ताकद आहे किंवा जमिनीचा जो कस आहे तो कस किंवा सेंद्रिय कर्ब ह्युमस वाढवण्याचं काम या उत्पादनाच्या माध्यमातून केलं जातं आणि पिकावर येणारे जे रोगकिडी आहे त्यावर कुठल्याही प्रकारचं काम करण्याची गरजच पडत नाही जर वेळोवेळी बेसल डोस भरले तर. आणि बेसल डोस भरल्यानंतर शेतकऱ्यांची जी होणारी जी तारंबळ आहे किंवा जी रात्रपाठी जी होणारी जी धावपळ आहे, ती जी मेहनत आहे, ढोर मेहनत आहे, आपदाची जी शेती पद्धती आहे ती कुठंतरी तिला आज काळाच्या ओघामध्ये बदल करणं गरजेचं आहे. तिला कुठंतरी नवीन मार्ग आणि दिशा देण्याची गरज आहे आणि त्या पर्यायातून SCT वैदिक शेतीकडं हा पर्याय उपलब्ध झालेला आहे शेतकऱ्यांसाठी. तरी SCT वैदिकचा बेसल डोस वापरून सर्व शेतकऱ्यांनी आपली शेती समृद्ध करून आपली जमीन माती बलवान करून पीक पैलवान करावं. टोमॅटोमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो प्रादुर्भाव आढळतो प्रामुख्याने तर तो कुठल्याही प्रकारचा आढळलेला नाही आणि जो 1 किंवा 2% प्रमाणामध्ये आढळलेला आहे तर ती आळी पान पोखरत अगदी ठराविक अंतरावर म्हणजे थोड्याच अंतरावर पोखरत गेल्यानंतर ऑटोमॅटिक मरण पावलेले आहे. त्याचा व्हिडिओ पण शूटिंग केलेला आहे. मी स्वतः त्याचं निरीक्षण करून कॅमेरामध्ये दाखवलेले आहे. हे जे मुळा पीक आहे याच्यावर कुठल्याही प्रकारचा किडीचा किंवा आळीचा प्रादुर्भाव आढळून येत नाहीये. पाने देखील अगदी म्हणजे भाजी करावी अशा पद्धतीचे हार्वेस्टिंगला आलेला मुळा आहे, पण तरी भाजीसुद्धा एकदम छान सुंदर आहे आणि प्रत्येक मुळ्याची साईज जवळपास आम्ही 15-20 मुळे उपटून बघितले तर प्रत्येक मुळ्याची साईज ही एकसारखी आहे. ड्रोनवाल्याकडून चुकून याच मुळ्याच्या प्लॉटमध्ये कडेने एक 8-10 दिवसापूर्वी एक फवारा मारला गेलाय कडेनं, तर तिथला मुळा ह्या पद्धतीचा आहे आणि आपल्या बघा SCT वैदिक वरील मुळा तोच प्लॉट, परंतु हा SCT वैदिक वरील प्लॉट आहे, हा केमिकल वरला प्लॉट आहे. SCT वैदिक वापरला आहे परंतु त्याच्यावर केमिकल मारल्यामुळे त्याची वाढ खुंटलेली आहे, हे महत्वाचं आहे याच्यात. आणि म्हणजे SCT वैदिक वापरत असताना शेतकऱ्यांना मी एक कळकळीनं आवाहन करेल की आपण SCT वैदिक वापरत असताना 100% SCT वैदिक वापरा, म्हणजे आपल्याला 100% रिझल्ट मिळतील आणि आपली जी अभ्याज्ञाची जी शेती पद्धती आहे तिला कुठं तर तो अबदना आपलं कमी होईल. हे बघा, हे पानं सुद्धा वाकडे झाले सर, असेच करा बा, असे पानं पण वाकडे झाले, हे मुळा पण वाकडा झालाय, पिकाची मुळी पण स्ट्रेट आहे आणि पानं पण स्ट्रेट आहेत. म्हणजे
हे पानं बघा वाकड तिकडे झाले आणि कडक झाले. हे पानं बघा किती मस्त आहे बघा, सॉफ्ट आहे बघा, हे सॉफ्ट आहे बघा. हे बघा, वाढ पण जास्त आहे. याला हात लावा, याला हात लावा, याला टाके बघा, कडक आहे पानं, याला कडक पण आलाय बघा. आणि हे soft याला आहे कडक एकदम. पण आलाय म्हणजे आणि याला हे maturity आली आहे. सॉफ्ट आहे. हा एवढा बदल हे बघा सॉफ्ट आहे एकदम, वाजत सुद्धा आवाज पण येत नाही किती याचा. बदल आहे. आणि याचा बघ बरं, याचा बघा आवाज एकदम स्ट्रेट आहे. आणि हे बघा कसं वाकड तिकडे झालंय, फेंगाड झाले. केमिकल विकृत आहे, ते लगेच दाखवतो त्याची विकृत. अक्षरशः वजन केलं तर दुप्पट फरक आहे. आपण इथं बघू शकता की इथं बरोबर खटकी पडली बघा. मी जो उभा आहे तिथून इकडचं तुम्ही शेत बघा आणि ते इथून इकडचं शेत बघा. मुळ्याची हाईट कमी राहिलेली आहे. सरांचं ऑब्झर्वेशन आहे कृषी अधिकारी साहेबांचं की इकडं तण पण काय झालेलं आहे बघा तुमच्या शेतात. हे बघा म्हणजे मुळा छोटा राहून गेला आणि तण वाढलेलं आहे. नंतर मुळ्याची जी उंची आहे तिथं कमीच आहे, पण त्याची पिवळेपणा आहे बघा इकडे. मध्ये मध्ये पावणं काय झालेलं आहे बघा, हे मध्ये मध्ये पानं काय आले, पिवळे पडले. हे बघा केमिकल सारखे काय पडले, पिवळे पडलेले. आणि इकडे एकही पान पिवळं नाहीये. दुसरी गोष्ट, इकडचा पाला कडक झालेला आहे. हा पाला काय झालाय बघा कडक, आणि हा पाला काय एकदम सॉफ्ट आहे. म्हणजे हा मुळा वजनाला कमी आहे, हा मुळा वजनाला जास्त आहे. म्हणजे केमिकलचा वापर केल्याने एकच केमिकलची फवारणी किती मोठं नुकसान करू शकते याचं या ठिकाणी जिवंत उदाहरण आपल्याला बघायला मिळतंय. ह्याच्यावर प्रचंड तेज आहे, ह्याच्यावर बिलकुल तेज नाहीये. हा पिवळा झाला माहिती सोनं होत असतं का? ज्यांनी मुळा खाल्लाय, थोडा जास्त खाल्लाय, त्यांना वेगळं फिलिंग येते थोडंसं बघा. असं मोकळा मोकळा श्वास झाल्यासारखं वाटतंय, पोट थोडं हलकं झाल्यासारखं वाटतंय. हे मलाच असं वाटतंय म्हणून मी सांगतो. गावात बाजारातला मुळा खाल्ला तर त्यानंतर पोटात थोडी आग झाल्यासारखं करेक्ट, आग होते आणि असं कस तरी होतं. आणि आता पोटामध्ये गार वाटतंय. म्हणजे लसूण जास्त खाल्ल्यावर कशी आग होते शरीरामध्ये, तशी मुळा खाल्ल्यावर व्हायची पहिली. पण हा तुमचा मुळा खाल्ल्यानंतर ते जे ग्रोथ हार्मोन्स म्हणतो ना आपण, तो त्याच्यामध्ये उत्तेजकपणा नाही आहे ह्या मुळ्यामध्ये. म्हणजे हा मुळा कोणीही खाऊ शकतो. मुळ्याचा जो सगळ्यात मोठा साईड इफेक्ट आहे की त्याच्यामध्ये उत्तेजक गुणधर्म असतात, ते गुणधर्म याच्यामध्ये बिलकुल नष्ट झालेले आहे. म्हणजे PGRचा साईड इफेक्ट जो मुळ्यावर होतो तो याच्यामध्ये नाहीये. ही फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे याचे बेनिफिट वाढले आणि याचे साईड इफेक्ट कमी झाले, अगदी कमी झाले. ही फार मोठी गोष्ट आहे. हा बदल आपल्याला या ठिकाणी SCT वैदिकमुळे परत एकदा अनुभवायला आलेला आहे. गव्हामध्ये केमिकलच्या गावामध्ये ग्लुटेन जास्त असतं आणि SCT वैदिकच्या गावामध्ये ग्लुटेन कमी असतं. हा एक मोठा अनुभव आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला. त्यामुळे SCT वैदिकच्या माध्यमातून आपण शेती करा. चला शेती करूया. जय SCT वैदिक. धन्यवाद.